जालना जिल्ह्यामधील 3 नगर परिषदांची निवडणूक 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया ही पूर्ण झालेली असून आता 21 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि त्यासाठी मी सध्या अंबड या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी स्ट्रॉंग रूम बाहेर सद्यस्थितीमध्ये कडक असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मी सध्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आहे आणि तुम्ही पाहू शकता सद्यस्थितीमध्ये की या ठिकाणी कडक असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। खरं तर 3 लेअरमध्ये हा बंदोबस्त आहे। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर या ठिकाणी आपण पाहू शकता की सध्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ही परिस्थिती आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता की ही स्ट्रॉंग रूम आहे आणि स्ट्रॉंग रूम बाहेरच असा स्ट्रॉंग असा पोलीस बंदोबस्त ठेवण्याचं आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सद्यस्थितीमध्ये नगर परिषद निवडणुकांचं रणधुमाळी सुरू असून मतदान प्रक्रिया ही झालेली असून त्यामध्ये 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। अनेक जे मतदारांनी कोणाकडे कौल दिलेला आहे हे 21 डिसेंबरला समजणार असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र सद्यस्थितीमध्ये मतमोजणीसाठी प्रशासन देखील सज्ज असून ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या सध्या स्ट्रॉंग रूम बाहेर कडक असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळत आहे। अजय गाडे, LS मराठी, अंबड, जालना।